एक महत्त्वाची बातमी, उद्यापासून श्रावण महिना सुरू होणार आहे आणि त्यामुळे आज गताहारी अमावस्या आहे। तर गताहारी अमावस्येच्या निमित्तानं कोल्हापूरकर मटणासोबतच खेकड्यांवर सुद्धा ताव मारताना दिसतात। तर आज दिवसभरात जवळपास 1 टन खेकड्यांची विक्री झालेली आहे। पावसाळ्यामध्ये मिळणारे नदीतले खेकडे खाण्यावर नागरिकांनी जास्त भर दिलेला आहे। हे खेकडे खाण्यासाठी आता नागरिक त्यांची खरेदी करतात। मोठ्या प्रमाणावर या खेकड्यांची खरेदी होते। सकाळपासून इथं तुम्ही बघताय किती खरेदी खरं तर गटारीला त्या दिवशी होत असते आणि आज त्यापेक्षा जास्त झालाय का खरेदी? चांगल्यापैकी बऱ्यापैकी खरेदी झालेली आहे, आमची विक्री झालेली आहे आणि चांगला प्रतिसाद कोल्हापूरकरांचा आणि शेवटच्या दिवशी तर भरपूर प्रतिसाद मिळाला आम्हाला। आणि आता संध्याकाळपासून सगळ्यांचा आमचा माल सफल आमची खात्री आहे की कोल्हापूरकर खेकडे संध्याकाळपासून सगळे संपवणार आणि 1 टन जातील का काय म्हणताय? रात्रीपर्यंत 700-800 किलो तर माल सगळ्यांचा सपणार इथं। इकडनं माल बी जातोय पुण्याला आमचा। पुण्याला आमचं कमी कमी जाते 700-800 किलो माल जाते तिथे पुण्याला। बाकीचा माल काय असेल तर आम्ही इथे विकायला बसतो, 500-700 किलो पर्यंत विकायला बसतोय आम्ही। दरवेळीपेक्षा यावेळी दुप्पट विक्री झाली आमची। कारण आपल्या कोल्हापूरचा साथ चांगलाच मिळाला आम्हाला आणि बाहेरची पण लोक येऊन घेऊन जातात। खेकडे हे कधी मिळत नाही जास्त आणि आपल्या जे ओढ्याचे जे नदी खेकडे आहेत, चविष्ट खेकडे आहेत, ते इथंच मिळतात आपल्या कोल्हापुरात। बाकी ठिकाणी कुठे मिळत नाही, त्यासाठी आम्ही न्यायला आलेलो। जवळपास 600 ते 700 किलोची विक्री केवळ या ठिकाणी असलेल्या या विक्रेत्यांकडून त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीनं मटण कोल्हापूरकर जे आहे ते खाताना पाहायला मिळतात, त्याच पद्धतीनं या खेकड्यांवरती देखील आता ताव मारताना कोल्हापूरकर दिसत आहेत। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।